चला नमस्कार. महाराष्ट्रातल्या अनेक पोरांचे फोन आले आणि नेमकं बोलावं काय करावं काय हा प्रश्न आहे. अरे या महाराष्ट्रातल्या लेकरांना स्वतःच्या घराचं चित्र बदलण्यासाठी वारंवार रस्त्यावर यावं लागत असेल तर तुमच्यासारखे सत्य दलिंद्र आले ना आलेत आमच्या दिवसात जीवनात काय फरक पडणार आहे रे. किती दिवस आम्ही बोंबलायचं, किती दिवस एकत्र यायचं. आता कॉमन गोष्ट आहे की ह्या पोराला बी फॉर्म काउंट करता येत नाही तर घरची परिस्थिती आडवी येते म्हणून ते करतं डी फॉर्म. हा कोर्स आहे 2 वर्षाचा. हा 2 वर्षाचा कोर्स करण्यासाठी ओबीसीचा असेल तर 16-17 हजार रुपये लागतात है ना. ओपनचा असेल तर 80-85 हजार रुपये लागतात. SC STचा असेल तर 9-10 हजार रुपये लागतात. मग हा 2 वर्षाचा कोर्स झाल्यावर तो समजा परीक्षा देऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर गेला तर यानं प्रत्येक राज्यानं ही परीक्षा बंद केली. आता यायला काऊन खात सुटली काय माहीत आणि यांनी ही परीक्षा चालू केली. आता ही परीक्षा काय आहे तर याचे हे 3 पेपर घेणार. पेपर 150 मार्काचा असणार आणि त्या पेपरला 3 दिवस जायचे. हा पेपर आहे 3, 4, 5. आता उदाहरणार्थ पोरग परभणीचं आहे आणि त्याचा पेपर समजा बीडला आहे तर त्याला 3 दिवस राहण्याची व्यवस्था तुम्ही करणार आहात का. तुम्हाला पोलीस भरतीत करता आलं नाही, तलाठी भरतीत करता आलं नाही, ग्रामसेवक भरतीत करता आलं नाही, वनरक्षक भरतीत करता आलं नाही तर याच्यातच काय तीर मारणार आहेत. मग आता हे 3 दिवस पोरग परीक्षेला जाणार, त्याच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करणार कोण. त्याच्यानंतर की तुम्ही 3 पेपरची फीस ठेवली 5,900 रुपये आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे तुम्ही की फीस 5,000 आणि 18% GST. अरे सामाजिक तेढमुळं, धार्मिक तेढमुळं तुम्ही पहिले टेन्शनमध्ये येत, त्याच्यानंतर हे आरक्षणाचे वाद तुमच्या मुळावरच आहेत. मग एवढं असताना तुम्ही आता तरी सुधारणं गरजेचं आहे का नाही. आमच्या विद्यार्थ्याचा रोज काय ओढून घ्यायले तर तुमचं काम आहे आता तरी सुधरा. 5,900 रुपये फीस घेऊन ते पोरग पेपरला जाईल, 3 दिवस त्याच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था होईल का. डिफॉर्मसीत येणारं प्रत्येकच पोरग श्रीमंत घरचं नाही बापा. कुठंतरी ह्या मेडिकलचं लायसन मिळावं, त्या लायसनच्या भरोशावर त्यानं मेडिकल टाकायचे. तर मेडिकल टाकताना स्वतःकडे भांडवल नसते. ज्याच्याकडे कोणाकडे भांडवल आहे तो मेडिकल तयार करतो, मेडिकल टाकतो, या पोराचं लायसन घेतो, याला 15,000 रुपये पगार देतो आणि दिवसभर त्याला तिथं झकमारीत उभं करतो. एवढं सोपं नाही गरिबीवर. आणि मग एवढं करून जर त्याला ते करताना आताच तुम्ही 5,900 घेणार, आत्ताच 2 वर्षात पुन्हा प्रॅक्टिकलमुळं मास्तर हे ते त्याने त्याचा कार्यक्रम केलेला, त्याच्यातून कसा तरी अभ्यास करून तो नेमका पास झाला. तुम्ही ही परीक्षा ठेवली, हिला फीस ठेवली 5,000. तुम्हाला हे म्हणजे असं काही लिहिताना एखादा कायदा करताना असा तुमच्या हाताला झडपण येत नाही का रे. रपकन तुम्ही GSTचे 900 रुपये लावले. म्हणजे तुम्हाला कोणतरी बोलणारा पाहिजे, कोणतरी शिकवणारा पाहिजे. आणि म्हणून यासाठी विनंती आहे, विद्यार्थ्यांचा तळतळाट घेऊ नका. गोरगरिबाचे लेकर आहेत. मग GST लावायची तर आमदार खासदाराच्या पगारावर लावा. तुम्ही खरंच कुठं काम करतात त्या ठिकाणी GST लावा है ना. शेतकरी आमचा जेव्हा काय करतो, धान्य विकतो ना तर त्याला विकताना GST लावा ना, द्या GST. आमचा भाव म्हणले का किती आहे सोयाबीनचा 6,000 तर त्याला पुन्हा GST काय करा लावून द्या 18%. ते जमाना का 1,000 वाढून द्या पुन्हा. मग ते जमाना तुम्हाला शिक्षणात GST लावल्यावर कसा देश सुधारला नाही. इथल्या राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये तुम्ही काय सांगता, बेरोजगारी मिटवून आमचं काम आहे. मग तुम्ही मिटवायले का बाबा, मिटवायले का लेकरांना ताण दिले. बरं आता परीक्षा टिकले नाही, रपकन ऑक्टोबर महिन्यात परीक्षा, त्याच्या अभ्यासाची वांदे, त्याच्यात 3 पेपर, त्याला 3 दिवस तिकडे राहायचं, त्याच्यानंतर 5,900 घ्यायचे कुठून. मी इथं ग्रामीण भागात शिकणारे व्हाईट कलरचे ब्ल्यू कलरची पॅन्ट असणाऱ्या पोरांना विचारलं काय करतात, ते म्हणले सर डिफॉर्म करतो. तर एक वेळ मेस लावायचे त्या लेकरांचे वांदे आहेत. त्याला नीट JEE करत नाही, त्याच्यानंतर बी फॉर्म करतानाही पैसा जास्त लागतो. पण आपण सायन्स घेतले, त्या सायन्सच्या भरोशावर आपल्या घरात थोडाफार कुठतरी उद्योग मिळावा म्हणून आपण काय करू म्हणले, कमी वेळात काय करू, डिफॉर्मसी करू. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मेडिकलचं लायसन घेऊ. एखाद्या श्रीमंत व्यक्ती मेडिकल टाकल त्या तिथं आपण सकाळचे 7 ते संध्याकाळचे 7 पर्यंत काम करू. कुठतरी 10-15 हजार रुपये येतील आणि आपल्या घराला ते कामा येतील. हा त्या गोरगरीब लेकरांचा उद्देश आहे. पण ह्याच्यात पण तुम्ही पेपरला 5,000 रुपये, GSTचे 900 रुपये, परीक्षा 3 दिवस, 13 तारखेपर्यंत पुन्हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट. आता 30-40 हजार पोरं असतील तर 5,900 म्हणल्यावर आताही सांगतो मी 10% लेकरांनी फॉर्म भरले असतील. प्रॉब्लेम आपला इथं आहे. माझं सर्व बरोबर आहे तर मला समाजाशी काही धतुरा घेणं नाही, पण ज्याची खरंच परिस्थिती गरीब आहे तो ताणात आहे. 5,900 आणायचे कुठून, 5,900 भरायचे कुठून. पण त्याची ती वेदना समजून कोणीच घेईना. कळलं का. तुमच्या इकडं काय वांदे चालू आहे, तुमच्या पक्षात माझं सत्ता कशी आणायची, मला खुर्चीवर कसं भरायचं, मला डायलॉग कसे आणायचे, ह्याच्यात तुम्ही बेजार आहेत. मात्र त्या पोराची समस्या जाणून घ्यायला कोणीही विचारत नाही. पेपर अवघे 3, परीक्षा शुल्क मात्र 6,000. कुठं फेडसाल भाऊ, काहून ताण द्यायले.
अरे आता या उमेदीच्या काळात 1-1.5 महिन्यामध्ये पोरांना अभ्यास करायचा का हा ताण सहन करायचा? ह्याबद्दल बोलायचं कोणी रे? आणि म्हणून ट्विटर वार करूया. नाही झालं अंतिम टप्प्यात एखादा दगड आहे, दगडावर घणानं घाव घालतो, तर कुठल्या तरी घावानं दगड फोडतो. नाही आलं तर फार्मसीच्या पोरांना विनंती आहे, ग्रुप करा. 20-25 तारखेच्या दरम्यान एक जंगी आंदोलन आपलं छेडलं जाईल सरकारच्या विरोधात. बाकी कोण कोणाच्या सत्तेत आहे, कोण कोणाच्या मांडीला लागून बसलेला आहे, कोण कोणाला सत्तेत यायचं आहे, काय काय कोणाचे स्वप्न आहेत, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्या मायबापाचं स्वप्न, आपल्या मायबापाच्या घरची गरिबी आपल्याला मिटवण्यासाठी आपल्याला एक तर सरकारी नोकरी आहे, नाहीतर सरकारनं ठेवलेले ध्येय धोरणं हे आपल्या कामाचे असतील. तर शिक्षणाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे खरं शिक्षण. केवळ आपल्या स्वार्थापोटी, आपल्या घरापोटी, आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी याच्यासाठी शिक्षण व्यवस्था जन्मलेली नाही. जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची ताकद म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. आणि तेच शिक्षण राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत आपल्याला उपभोगता आलं पाहिजे. म्हणजे एवढे कुटाणे झाले. हे पहा काय म्हणजे लेकरांनी काय विचारायचं, तो आता 1.5-1 महिन्यात परीक्षेचा अभ्यास कसा करणार, त्यानं करायचंय काय? बरं तुम्ही शुल्क वाढवलाय, पण 5,900 भरमसाठ परीक्षा फीस हक्कासाठी एकत्र या, आणि एकत्र आता नाही आले तर मग येणाऱ्या काळात आतापर्यंत जे जे कुटाणे झाले, सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरतो. सरकार विद्यार्थ्यांना, त्यांना माहिती आहे हे भितात, हे केसेसला भेतात, हे आंदोलनाला भेतात. त्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी परमिशन मागायला गेलो तर आपल्याच गोरगरिबीतून प्रशासनात गेलेली यंत्रणा आपल्यालाच काय करते, दाबदडपण टाकते. पण आता दाबदडपणाचे दिवस गेले, कळलं का? आता भीती प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी मीडिया आहे, सरकार देखील पाऊल उचलताना 1 लाखावर विचार करते. म्हणून जिथं आपल्यावर अन्याय होतो आपण एकत्र येऊया आणि या गोष्टीला वाचा फोडूया. 20 ते 25च्या दरम्यान महाराष्ट्रातल्या तमाम फार्मसीच्या पोरांना विनंती आहे, जे श्रीमंत आहेत है ना, बागड बिल्ले काही श्रीमंत असतील, मग आम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही काय लाडकाठी निर्माण करायले तर तू ठेव, स्वतःपुरता विचार करशील तर तूही त्याच्यातून पास होईल याची गॅरंटी नाही. बाकींच्या भावावर अन्याय व्हायलाय तर ते भाऊ आपले आहेत, या नात्यानं तू एकत्र ये. आज तुझे दिवस चांगले आहेत, येणाऱ्या काळात सांगता येत नाही, तुझे दिवस वाईट यायला वेळ लागणार नाही. म्हणून ज्याचे दिवस वाईट आहेत त्या वाईटासोबत चांगल्या वेळेला साथ दे. नक्कीच तू ह्या वाईटाच्या काळात ते तुला साथ देतील. म्हणून आपण एकत्र येऊया. हे टेन्शन महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्याला, जिथून देश स्वातंत्र्याला तिथून पुढे यांच्या डोक्यावरलं टेन्शन कमी होत नाही. सरकार तमाम भावांना विनंती करतो, बहिणींना विनंती करतो, एज्युकेशन पॉलिसी जर आपल्याला बदलायची असेल, एज्युकेशन पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांच्या मताचं खऱ्या अर्थानं समर्थन झालं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मताचा सरकारनं विचार करायचा असेल तर आपली एकजूट दिसणं या काळात सध्या फार महत्त्वाची आहे. तेच आपल्याला करायचं आहे. हे पहा, परीक्षेचे स्वरूप डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत फार्मासिस्ट परवाना मिळवण्यासाठी ही परीक्षा घेणार. या परीक्षेचे 3 पेपर असणार. एक पेपर 150 मार्काला असणार. तो पेपर 3 दिवस चालणार, 3, 4, 5 दिवस. मग त्यानं चहा कुठं प्यायचा, राहायचं कुठं, खायचं कुठं. बरं त्यानंतर यानं मेडिकल परवाना घेतल्यावर याच्या घरी मेडिकल टाकायला एवढा पैसा नसतो. याला एखादा डॉक्टर पाहावा लागतो आणि डॉक्टराचे प्रत्येक नखरे झेलावे लागतात. त्या डॉक्टरच्या जागेचा किराया द्यावा लागतो, डॉक्टरच्या नातेवाईकाला मेडिकल फुकट द्यावं लागते, आणि त्या डॉक्टरच्या महत्त्वाची गोष्ट त्यानं सांगितलेल्या लोकांना मेडिकल बी फुकट द्यावं लागते. म्हणजे त्या जागेचाही किराया, डॉक्टरचे बी नखरे, जागेचाही किराया, आणि एवढं करून त्याच्या पदरात पडतात 20-25 हजार. त्याच्या नाही, ज्याचं मेडिकल आहे त्याच्या. प्रत्येकच फार्मसीमध्ये लागलेलं पोरग श्रीमंत घरचं नसते, मेडिकल टाकायला त्याच्याकडे पैसा नसतो. म्हणून मेडिकल कोणतरी श्रीमंत व्यक्ती टाकतो, हा तिथं लायसन धारक म्हणून काम करतो आणि याला 20-25 हजार रुपये, 15 ते 20 हजार रुपये पगार असतो. म्हणून या गोरगरीब लेकरांना छळू नका. मायबाप सरकारला विनंती आहे, आम्हाला वारंवार तुमच्या विरोधात बोलण्याचं काम करायला भाग पाडू नका. आणि आम्ही बोलल्यावर सतरांजा उचलणारे भिकारचोट फाटके तुटके यांना विनंती करतो की तुमच्या भावाकडे, तुमच्या बहिणीकडे, त्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेकडे पहा. एखाद्या नेत्यानं तुझ्यावर खांद्यावर हात टाकला, तुला एखादं टेंडर भेटलं, तू हे दिवस बरे आले, त्याचा विचार करू नको. बाकी जे लोक शिक्षण घेतात, जे गोरगरीब लेकरं आहेत, त्यांच्या समस्या पण पाय. पक्ष, तो नेता हा बाजूला सरून खरी सामाजिक समस्या काय ही विचारात घेऊन जिथं खरं आहे ते खरं म्हणायला शिक, जिथं खोटं आहे ते खोटं म्हणायला शिक. ही काळाची गरज आहे. म्हणजे समाजापेक्षा पक्षाला आणि नेत्यापेक्षा बापाला मानणाऱ्या अवलादी या देशात जास्त असल्यामुळं इथं खरं बोलणारा वारंवार विचार करतो. एखादं सरकार सत्तेत असेल आणि एखादी बाजू खरी मानते की भिकारचोट लगेच त्याला कुठतरी लोक लावतात, हा त्या पार्टीचा असेल, हा त्याच्या याचा असेल. तर किती सरकार बदलेन, किती व्यक्ती आले तरी आमच्या सामान्य जनतेच्या जीवनात कुठलाच बदल झाला नाही.
त्यामुळं विनंती आहे, सरकारनं ही जाचकाट मागं घ्यावी, नसता आम्हाला रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम डी फार्मसी धारक विद्यार्थ्याच्या वतीनं मायबाप सरकारला विनंती करतो, या फीसचा शुल्क कमी करावा. पेपर 3 दिवस आहेत, वाटलं ते एकाच दिवसात है ना तिन्ही पेपर घेतले तर बरं आहे, कारण 3 दिवस त्या पोराला तिथं राहायचं म्हणजे त्यानं लॉससाठी पैसे, मेससाठी पैसे, राहण्या खाण्यासाठी पैसे आणायचे कुठून? ह्या प्रत्येक गोरगरीब पोराच्या परिस्थितीचा विचार मायबाप सरकार करेल आणि यावर नक्कीच तोडगा काढेल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे. येणाऱ्या काळात विधानसभा आहेत आणि या विधानसभेच्या अनुषंगानं तरी भारतातल्या अनेक राज्यांनी ह्या परीक्षा पद्धती बंद केल्यात, म्हणून तुम्ही देखील यावर विचार करावा. कारण हे 30-40 हजार पोरं असतील तर यांच्या घरात 5-6, 7-8 लोक असतील तर जवळपास 2-2.5 लाख मतदान आहे. तुम्ही यांच्यासाठी ही अट शिथिल केली म्हणजे याचा अर्थ तुम्ही यांचं मन जिंकलं, आणि मन जिंकलं म्हणजे तुम्हाला आमचं मत मागण्याची गरज नाही, ती आम्ही खुशीनं तुमच्या पदरात देणार आहोत अशी एक अपेक्षा तुमच्याकडून करत आहोत. म्हणून ही जाचकाट तुम्ही कमी करसाल आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना न्याय देसाल ही तुमच्याकडून माफक अपेक्षा. आणि जर ह्या गोष्टीवर तुम्ही विचार केला नाही तर रस्त्यावर उतरायला संविधानिक मार्गाने आम्ही तयार आहोत, याची दखल तुम्ही घेसाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.